3 महिन्यापूर्वी मुलीचे लग्न केल्यामुळे झालेलं कर्ज फेडण्यासाठी शेती विकावी असा पर्याय मुलाने आईला सुचवला होता, परंतु 70 वर्षाच्या आईने तिला विरोध दर्शवत शेती विकू दिली नाही। याचा राग मनामध्ये धरून मुलाने आईचा गळा आवळून मृतदेह शेतातील उसामध्ये पुरला आणि आपण ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रेणापूर तालुक्यातील सांगावी येथे समोर आला आहे। या प्रकरणी मृत मुलावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र ही घटना कशी घडली, घटना उघडकीस कशी आली, सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। तर सर्व प्रेक्षकांचं न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत। वयाची 48 वर्ष पूर्ण झालेल्या काकासाहेब येणूनाथ जाधव यांना वडील उपार्जित 8 एकर शेती असून काही दिवसापूर्वी वडिलांचे निधन झाले आहे। 4 बहिणीनंतर जन्मलेल्या एकुलत्या एक काकासाहेब यांना 2 मुली आणि 2 मुले आहेत। मोठ्या मुलीचा विवाह 3 महिन्यापूर्वीच त्यांनी केला। या लग्नात झालेलं कर्ज फेडण्यासाठी थोडी शेती विकावी असा सल्ला त्यांनी आई समिंद्राबाई येणूनाथ जाधव वय वर्ष 70 यांना दिला, परंतु पतीच्या माघारी मी जमीन विकू देणार नाही असे सांगत आईने त्याला विरोध केला। यामुळे संतापलेल्या मुलाने आईचा गळा आवळून खून केला आणि मृतदेह पोत्यामध्ये बांधून स्वतःच्या शेतात खड्ड्यामध्ये पुरून टाकला। त्यानंतर 8 किलोमीटर दूर जाऊन स्वतःही बाबळीच्या एका झाडाला गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं। या संदर्भात रेणापूर पोलीस ठाण्यामध्ये मृत मुलगा काकासाहेब जाधव यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मृत काकासाहेब जाधव यांनी रेणापूर फाटा येथे मोकळ्या जागेमध्ये गळफास घेतल्याचे आढळून आले। ती माहिती घेतल्यानंतर समजले की त्याची आई आणि पत्नी पण गायब आहे। पोलिसांनी शेतामध्ये शोध घेतला असता एका ठिकाणी माती उकरल्याचे आढळून आले। तेथे खोदले असता आधी एक पोते निघालं, नंतर केस असल्याचे दिसून आलं। हे पोते बाहेर काढले असता त्यात मृतदेह आढळून आला, अशी माहिती दत्तात्रय निकम पोलीस निरीक्षक रेणापूर यांनी दिली आहे। सगळे जेवण करून रात्री झोपी गेलो, त्यावेळी आजी आमच्या सोबतच झोपली होती। सकाळी उठलो त्यावेळी आजी घरात नव्हती। आजी सोबत सकाळपासून वडीलही घरात नव्हते। आम्ही सगळीकडे शोधाशोध केली, परंतु ते कुठेच नव्हते। माझा मोठा भाऊ ओंकार बाहेरगावी शिक्षणासाठी राहतो। त्याने पप्पाला फोन करून आजी कुठे आहे असे विचारले, तर तिला मारून टाकलं, उसात टाकलेलं आहे असं त्यांनी सांगितले। पुन्हा फोन करून विचारल्यावर मोटरसायकलची चावी रेणापूर फाट्याला हॉटेलवर ठेवली आहे, गाडी घराकडे घेऊन जा असे त्यांनी सांगितले। त्यानंतर थोड्याच वेळात त्यांनी गळफास घेतल्याचं दिसून आलं, अशी माहिती शुभम जाधव मृत काकासाहेब जाधव यांचा लहान मुलगा याने दिली आहे। दरम्यान या घटनेनं परिसरामध्ये शोककळा पसरली आहे। या घटनेबद्दल आपलं काय मत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा। असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।